2 दिवस झाले पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे. मजबूत पाऊस पडत आहे. अक्षरशः 1 महिना वाट बघून पावसाने अशी हजेरी लावली आहे ना, तर भरपूर ठिकाणी लोकांच्या घरात पाणीसुद्धा शिरलेलं आहे. काही ठिकाणी तर झाडं पडलीत, काही ठिकाणी तर वायरी अशा उघड्या आहेत आणि काही ठिकाणी तर चेंबरसुद्धा चालू आहेत आणि पाण्यामुळे तर अक्षरशः ते चेंबर उघडे आहेत की नाही ते दिसत नाही. त्याच्यामुळे प्लीज मित्रांनो, पावसा पाण्याचा मोबाईल जरा कमी टाळा. रस्त्याने येता जाता तुम्ही जर गाडीचा प्रवास करत असाल तर प्लीज खड्डे नक्की बघा, कारण भरपूर ठिकाणी ॲक्सिडेंटचे केसेस होतात. ते रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत तेच कळत नाही आहे. गव्हर्मेंटने पाऊस येण्याच्या अगोदर ही सगळी कामे करायला हवी होती, पण भरपूर ठिकाणी आत्तासुद्धा चेंबर उघडे आहेत. तर त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं. काही ठिकाणी तर झाडं पडलेली आहेत. आता पावसाळा चालू झालेला आहे आणि असं वाटत होतं ह्यावर्षी काय पाऊस येत नाही, पण त्याने चांगलाच जोर धरलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर कामाला जात असाल आणि कुठे बाहेर जात असाल तर प्लीज काळजी घ्या, कारण 4 आणि 5 तारखेला खूप पाऊस सांगितलेला आहे. तुमची मुले जर शाळेत जात असतील आणि ती भले मोठी असतील तरी त्यांना नक्कीच घ्यायला जा, कारण 2 दिवसाचा पाऊस खूप महागात पडणार आहे. काही ठिकाणी भरपूर पाणी साचल्यामुळे चेंबर चालू आहेत, काही ठिकाणी वायरी उघड्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांना नक्कीच तुम्ही घ्यायला जा, कारण ती लहान असतात आणि पावसात ते मजा नाही करणार तर कोण करणार. आपल्या टायमाला तर आपणसुद्धा मजा मस्ती केली होती, पण आपल्या टायमाला इतकं रस्ते खराब नव्हते. आत्ता रस्त्याची कामं करायची म्हणून गव्हर्मेंट करतं आहे. भरपूर ठिकाणी रस्त्याला खड्डे असतात, पण तरीही आपल्या मुलांना शाळेत घ्यायला नक्की जा, कारण ती लहान आहेत, ते मजा मस्ती करत येणार आणि ते एवढे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे शाळा सुटल्यावर नक्कीच तुमच्या मुलांना घ्यायला जा. रस्ता क्रॉस करताना अक्षरशः मला इतकी भीती वाटत होती. पाऊस इतका येत होता तरी पण गाड्या इतका फास्ट चालवत होते, मागचा पुढचा न विचार करता. आणि शाळा सुटल्यावर अक्षरशः इतकं पाणी साचलं होतं, म्हणून म्हटलं की मुलाला नक्कीच आणायला जावं. तिथे गेल्याच्यानंतर मुलांची खूप मजा मस्ती चालू होती. मेट्रोखाली तर खूप पाणी पण येत होतं. मग म्हटलं की चला मुलाला घ्यायला जावं. मी शाळेमध्ये गेले, पण अक्षरशः पाऊस आहे ना थांबला नव्हता. खूप पाऊस चालला होता. आमच्या इथे खूप पाणी साचलं होतं. तुमच्या इथे खूप पाणी साचलंच असेल ना. भरपूर ठिकाणी पाणी साचलेलं आहे. लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. लहान मुलांची मजा मस्ती पावसात तर चालली होती. त्याच्यामुळे प्लीज एखादं काम लेट करा, पण आपल्या मुलांना नक्कीच आणायला जा, कारण ते पावसाची मजा घेणारच. आणि त्यांना एवढी समज नसल्यामुळे पालकांनी थोडा वेळ काढून आपल्या मुलांना नक्कीच आणायला जा. तर आजचा ना दिवस खरंच खूप छान गेला. पाऊस तर त्याचं काम करतो आहे आणि पाऊस आलाच पाहिजे, कारण पाऊस नसेल तर खूप बेकारी होईल. पण तरीही भरपूर ठिकाणी खूप नुकसानी झालेले आहेत. काही ठिकाणी झाडे पडलेली आहेत, तर काही ठिकाणी चेंबर उघडे आहेत. त्याच्यामुळे स्वतःची सेफ्टी घ्या आणि मुलांची काळजी घ्या, कारण लहान मुलांना फक्त मजा मस्ती करायची असते. माझ्या मुलाला तर सारखं बोलत होता की मला पाण्यात भिजू दे, पण मला भीती वाटत होती. हे पूर्ण गटराचं पाणी, कुठून घाणेरडं पाणी सगळीकडून वाहत होतं. अक्षरशः सगळे पाणी गटराचं वर आलं होतं. लहान मुलं काय ऐकत नव्हती, मजा मस्ती करत होती. भरपूर जणं कामाला जायला खोळंबली होती. गाड्या तर अशा चालल्या होत्या, पूर्ण अंगावर फवारे उडत होते. तरीही पावसात आज खूप धम्माल आली. आणि खरं सांगू, काही ठिकाणी भरपूर प्रॉब्लेम झालेत. लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. तर प्लीज ह्या पावसाळ्यामध्ये स्वतः सगळ्यांनी काळजी घ्या आणि गव्हर्मेंटने जितकं लक्ष देता येईल तेवढं लक्ष द्या, कारण भरपूर ठिकाणी यांना खूप नुकसानी झाल्या आहेत. आणि अशा जीव घेण्या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या, कारण हा पावसाळा आपल्यासाठी खरंच खूप गरजेचा आहे. पाऊस येतच राहील, पण आपला जीव तितकाच महत्त्वाचा आहे. आणि लहान मुलांच्या सेफ्टीसाठी नक्कीच तुम्ही शाळेत जात जा. तर चला, बाय बाय.